ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठा आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम करण्याच्या तयारीत आहे अशी देखील माहिती समोर येतेय। राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची देखील माहिती आहे। महाविकास आघाडी एकत्र येऊन ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे असं देखील समोर येतंय। ईव्हीएम बाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेतील चुकीच्या बाबींबाबतचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी उमेदवारांना दिल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम संदर्भात आक्षेप नोंदवलेत। तर 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीची वेळ असल्यानं तपासणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी दिल्याचं समजतंय। तर आता मागे हटायचं नाही, लढायचं असा संदेश शरद पवारांनी उमेदवारांना दिलाय। म्हणजे ज्यांचे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे। आणि मी हे आज बोलत नाही आहे, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल। मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। आम्ही जे काय फीस वगैरे आहे निवडणूक आयोगाची ते भरून 5% ईव्हीएम मशीनची बॅलेट बॉक्स आणि व्हीव्हीपॅट हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। लोकसुद्धा बहुचक झालेले आहेत, ते सुद्धा म्हणतात की आम्ही मतदान केलेला नाही आहे, एवढा मतदान समोरच्या माणसाला कसा गेलेला। अनेक विषय आहे, ते विषयावर आम्ही सर्व गंभीरतेने विचार करतोय आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळे बाकीचा पुढचा जो आमचं भूमिका असेल महाविकास आघाडीची ते निश्चितपणे आम्ही ठरवणार आहोत।